नमस्कार. आज आपण बनवणार आहे खुसखुशीत आणि आतून मसालेदार मटार कचोरी. ही कचोरी इतकी छान बनेल की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवाल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी देणार आहे कचोरी खुसखुशीत होण्यासाठी खास टिप्स. सर्वात आधी आपण वाटाणे शिजवून घेऊ. वाटाणे शिजतायत तोपर्यंत परातीमध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे. त्यामध्ये 1 चमचा ओवा घ्यायचा, चवीनुसार मीठ टाकायचे आणि 2 चमचे तेल घालून हे सर्व मिसळून घ्यायचे आहे. हे व्यवस्थित मिसळणे खूप महत्त्वाचे आहे. हे सर्व हाताने चोळून घेऊ. आता थोडे थोडे पाणी घालून घट्ट पण मऊसर पीठ मळून घेऊ. मळलेली कणिक झाकून 15 ते 20 मिनिटं बाजूला ठेवू. आता आपण कचोरीमधले सारण बनवण्यासाठी वाटण बनवू. मिक्सरमध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, धणे, जिरे, थोडेसे पांढरे तीळ, लसूण पाकळ्या, बडीशेप, आलं हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून वाटलेले मिश्रण घालायचे आहे आणि मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटे परतायचे आहे, म्हणजे मिश्रण हे करपणार नाही. हे मिश्रण छान परतल्यानंतर शिजवलेला वाटाणा त्यामध्ये टाकायचा आहे आणि वाटाणे सुद्धा 2 ते 3 मिनिट छान परतून घ्यायचे आहेत आणि मॅशरने मॅश करून घ्यायचे आहेत किंवा वाटाणे मिक्सरमध्ये जाडसर वाटले तरी चालतील. आणि आता त्यामध्ये शिजवलेला बटाटा बारीक करून घालायचा आहे किंवा खिसून घातला तरी चालेल. हा खिसलेला बटाटा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. बटाटा चांगला मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपण मसाले घालू. त्यामध्ये हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ, गरम मसाला, थोडीशी साखर हे सगळे मसाले घालून मिश्रण कोरडे होईपर्यंत परतायचे. लक्षात ठेवा, सारण कोरडं करून घ्यायचं म्हणजे कचोरी फुटत नाही. सारण कोरडं झाल्यानंतर असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. हे बघा, इथे असे लहान गोळे करून घ्यायचे आहेत आणि मी इथे सगळे गोळे करून घेतलेले आहेत. असे हे सगळे गोल गोल गोळे करून घ्यायचे आहेत. आता इथे पीठ छान भिजले आहे. पिठाचे समान गोळे करून घ्यायचे आहेत. जर समान गोळे करून घेतले तर कचोरीचा आकार एकसारखा होतो आणि सर्व कचोऱ्या समान वेळेत छान अशा तळल्या जातात. असे लहान भाग करून घ्यायचे आहेत आणि त्याचे गोळे बनवायचे आहे. नंतर एक गोळा घेऊन छान अशी वाटी बनवायची आहे. हलक्या हाताने वाटी बनवायची आहे. हे बघा, मी इथे अशी हलक्या हाताने लहान वाटी करून घेतलेली आहे. ही वाटी झाल्यानंतर आपण सारणाचे गोळे बनवले आहेत ते त्यामध्ये टाकायचे आहेत. नंतर ते छान बंद करून घ्यायचे आहे, म्हणजे ते फुटणार नाही. ते नीट बंद केल्यानंतर हलक्या हाताने दाबून घ्यायचे आहे. असेच सगळे तयार करून घ्यायचे आहेत आणि
तेल तापल्यानंतर मंद आचेवर सगळ्या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत. कचोरी तळताना नेहमी मंद आचेवर तळायची, म्हणजे आतून तळते आणि वरून खुसखुशीत बनते. पुरी तळत असताना पुरी सतत फिरवायची नाही, कारण ती फुटणार नाही. आणि हलक्या हाताने पलटा. आणि तयार आहे आपली मटार कचोरी. चिंच चटणी आणि शेव टाकायची आणि मिरचीसोबत मस्त खायची. जर ही मटार कचोरी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आनंदात रहा.